ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. महाशिवरात्री येत आहे 2025ला 26 फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्री आहे. तर ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यात शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करतो, त्याचप्रमाणे आपण या सप्ताहामध्ये देखील महाशिवरात्रीच्या सप्ताहात शिवलीलामृत पारायण करू शकतो. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले जाते. ते आपण 7 दिवस कधीही करू शकतो. कोणी एका दिवसाचे, कोणी 3 दिवसाचे, कोणी 5 दिवसाचे देखील करते. शिव म्हणजे देवांचे देव महादेव. भगवान शंकर हे कलियुगात सर्वश्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा इष्टकामना पूर्ण करण्यासाठी आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करतो. त्यावर श्रद्धा ठेवावी. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तर अशा प्रकारे आपण शिवलीला अमृत पारायण करायचे आहे. याचे नियम काय? तर मांसाहार करू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे, फलाहार करावा, कांदा लसूण वर्ज्य करावे, पांढरे वस्त्र परिधान करून भस्म लावून या पारायणाला बसावे. कोणत्याही सोमवारी आपण हे पारायण सुरू करू शकतो किंवा महाशिवरात्रीच्या अगोदर 7 दिवस आपण हे पारायण सुरू करू शकतो. सकाळी किंवा सायंकाळी मंदिरात जाऊन शिवलीला अमृत ग्रंथ पठण करू शकतो किंवा घरातही आपण हा ग्रंथ पठण करू शकतो. घरातील पिंडीवर किंवा शिवपिंडीवर मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने आपल्याला वाहायची आहेत. त्याचबरोबर पांढरी फुले वाहायची आहेत. दिवा लावायचा आहे. त्यानंतर संकल्प करायचा आहे. हातात पाणी घेऊन आपले नाव, गोत्र आणि भगवान शंकरांनी प्रसन्न व्हावे आणि आपली इष्टकामना पूर्ण करावी असा संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर ते पाणी सोडून ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. तर हे पारायण आपण जर 7 दिवसाचे करणार असाल तर पहिल्या दिवशी पहिला व दुसरा अध्याय, दुसऱ्या दिवशी तिसरा चौथा, तिसऱ्या दिवशी 5वा आणि 6वा अध्याय, चौथ्या दिवशी 7वा आणि 8वा अध्याय, 5व्या दिवशी 9वा आणि 10वा अध्याय, 6व्या दिवशी 11वा आणि 12वा अध्याय आणि 7व्या दिवशी 13वा आणि 14वा अध्याय वाचायचा असतो. 15वा अध्याय देखील आता असतो. तर हा अध्याय देखील तुम्ही वाचन करू शकता. जर आपल्याला हे अध्याय पठण करणे जमले नाही तर 11वा अध्याय जो रुद्र अध्याय आहे हा देखील आपण पठण करू शकतो. ज्यांना फक्त हा 11वा अध्याय पठण करायचा आहे तर 7 दिवस हा फक्त 11वा अध्याय देखील आपण पठण करू शकतो. रुद्राक्षा हा अध्याय पठण केल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा जप करायचा आहे. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा अर्पण करायची आहे. त्याचबरोबर शिवभक्ताला किंवा ब्राह्मणाला दक्षिणा देऊन पांढरे वस्त्र दान करायचे आहे. या शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण केल्यामुळे इहपर कामना पूर्ण होतात. आयुष्य, धन, संतती वाढते, रोग बरे होतात, व्यक्ती ऋणमुक्त होते. म्हणून हा ग्रंथ अवश्य पठण करावा. भगवान शंकर भोलेनाथ आहेत. ते आपल्या एका हाकेला देखील धावून होतात. तर अशा प्रकारे शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे आपण पाहिले. तर आजची झालेली साधना मी महादेवांचरणी आणि स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.